नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 या संदर्भामध्ये जे काही लिपिक, हमाल, शिपाई आणि चालक हे जे पद आहे या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी महत्त्वाची प्रश्नपत्रिका. मागील काही परीक्षा झालेल्या आहे त्या परीक्षेमधून घेतलेले प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी IMP असा या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण घेतलेला आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल चॅनलमध्ये सहभागी व्हायचं. तर जादा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखतात? 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला द्यायचे. या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देत चला की जेणेकरून तुमचं रिव्हिजन होण्यास मदत होईल. बघा, पर्यायामध्ये जगन्नाथ शंकर शेठ आहे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. तर मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा, जगन्नाथ शंकर शेठ. तुम्हाला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी त्यांचं कार्य आपण थोडक्यात बघूया. जगन्नाथ शंकर शेठ यांना शिल्पकार का म्हटलं जातं? तर यांनी 19व्या शतकामध्ये मुंबईमध्ये दवाखाने, शिक्षणाच्या सुविधा अशी अनेक महत्त्वाची कामं या मुंबईमध्ये केलेली आहे, म्हणून यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हटलेलं आहे. यामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले दिलेले आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले कोण आहेत? सर्वांना माहिती आहे की समाजसुधारक आहेत, लेखक आहेत, परंतु मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांचा काही संबंध नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत. मुंबईशी त्यांचं नातं आहे, परंतु ते मुंबईचे शिल्पकार नाही आहेत. आणि महात्मा गांधी हे सर्वांच्या परिचयाचे हे एक स्वातंत्र्य सेनानी आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर जगन्नाथ शंकर शेठ, पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? पर्याय बा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. आत्ताच बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? पर्याय नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे बघा, ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. ही जी संविधान सभा आहे, तर या 4 पैकी या संविधान सभेचं सदस्य कोण नव्हतं? आणि त्यानंतर ही जी मसुदा समिती आहे, या मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा. काय उत्तर असेल त्याचं? मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? तर त्याचं उत्तर येईल बघा, 7 सदस्य होते. कारण असे महत्त्वाचे प्रश्न आहे आणि ते परीक्षेला येऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं मी की जी घटना समिती होती त्या घटना समितीचे या 4 पैकी कोण सदस्य नव्हतं? तर त्याचं उत्तर आहे बघा, पर्याय नंबर 4, महात्मा गांधी त्या घटना समितीचे सदस्य नव्हते. पुढचा प्रश्न आपण बघूया. मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे. व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा. 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती? 4 घटनादुरुस्त्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती आहे? 43वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती किंवा 45वी घटनादुरुस्ती. या 4 घटनादुरुस्तीपैकी
सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती आहे? काय उत्तर येईल याचं? पटापट उत्तर देत चला. योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा 42वी घटनादुरुस्ती. तर काय झालेली आहे 42व्या घटनादुरुस्तीमध्ये? ही घटनादुरुस्ती कधी झाली हे मी याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पाहिलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या. ह्या घटनादुरुस्तीला काय मिनी राज्य घटनासुद्धा म्हटलं जातं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वात मोठी घटनादुरुस्ती म्हणजे काय? तर हे बघा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला काय करतो, हे सर्व तुम्हाला लिहूनच देतो आहे की 42वी घटनादुरुस्ती ही सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती कशी आहे. नोट डाऊन करत चला. बघा 1976ला ही 42वी घटनादुरुस्ती झाली. हिला काय लघु संविधान म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलेलं आहे. कारण ह्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावनेत काय समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले. त्यानंतर पुन्हा महत्त्वाचा बदल काय झाला, नागरिकांची जी मूलभूत कर्तव्ये आहे ही मूलभूत कर्तव्य या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली. कोणत्या कलमामध्ये? 51 मध्ये. आणि संविधानातील अनेक कलमामध्ये बदल केले ज्यामुळे ही दुरुस्ती काय सर्वात मोठी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न आपण बघूया. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती की गृहमंत्री? राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? कोण असतो? पर्याय नंबर 3 उपराष्ट्रपती. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. तर मग हे कशानुसार ठरलेलं आहे की राज्यसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती हा पदसिद्ध अध्यक्ष असायला पाहिजे? तर घटनेच्या 89व्या कलमानुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्लेइंग इट माय वे हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे? खेळाडूंची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि काय लिहिलेलं आहे? प्लेइंग इट माय वे हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र? बघा सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, युवराज सिंग. सर्वांना प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे की प्लेइंग इट माय वे हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1 सचिन तेंडुलकर यांचं काय आहे? आत्मचरित्र आहे. त्यानंतर 2014मध्ये काय झालेलं आहे? भारतरत्न हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आता सौरभ गांगुली यांचं काय आत्मचरित्र कोणतं आहे किंवा राहुल द्रविड, युवराज सिंग यांच्याबद्दलसुद्धा थोडी माहिती मी तुम्हाला देतो आहे. ते सुद्धा पॉईंट तुम्ही काय करा नोट डाऊन करून घ्या. खाली मी ते टिकमार तुम्हाला करून देतो आहे. आता सौरभ गांगुलीचं कोणतं आहे ध्यानात आलं ना? ए सेंचुरी इज नॉट इनफ. त्यानंतर राहुल द्रविड यांचं स्वतःचं आत्मचरित्र नाही आहे पण काय जीवनी त्यांची द नाईस वे हू फिनिश्ड फर्स्ट ही त्यांची काय जीवनी आहे. युवराज सिंग तर यांचं आत्मचरित्र काय द टेस्ट ऑफ माय लाईफ. आणि जो प्रश्न आपल्याला दिलेला तो कोणाचा आहे? सचिन तेंडुलकरचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा पु ल देशपांडे, आनंद यादव, प्र के अत्रे, विष्णू सखाराम खांडेकर. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? 4 लेखकांची नावं तुम्हाला दिलेली. काय उत्तर येईल? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2 झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर आनंद यादव हे आहेत. प्रत्येक लेखकाचं काय आहे ते आपण खाली बघूया. आनंद यादव यांना या कादंबरीसाठी 1990मध्ये साहित्य अकादमी याचा काय झालेलं आहे? पुरस्कार मिळालेला आहे. आता पु ल देशपांडे विनोदी ललित लेखन आणि एकपात्री नाटकासाठी प्रसिद्ध आहे. पु ल देशपांडे त्यांची प्रसिद्ध कृती काय काय बघा? बटाट्याची चाळ, आसामी, व्यक्ती आणि वल्ली, पूर्वरंग हे पु ल देशपांडे यांचे साहित्य आहे. त्यानंतर आनंद यादव यांचं काय आहे? ग्रामीण जीवनावर आधारित कादंबऱ्या आणि कथा त्यांनी लिहिलेल्या आहे. त्यांच्या प्रसिद्ध लेखन काय काय बघा? आनंद यादव यांचं खळाळ, डवरणी, उखडलेली झाडे, नटरंग,
झोंबी हे लेखन काय आनंद यादव यांचं आहे. त्यानंतर प्रख्यात्री हे कोण आहेत बघा, प्रसनात्मक नाटके आणि विनोदी लेखन यासाठी प्रख्यात्री प्रसिद्ध आहेत. आता यांच्या कृती कोणकोणत्या बघा, साष्टांग नमस्कार, जग काय म्हणेल, भ्रमाचा भोपळा, तो मी नव्हेच, डॉक्टर लागू अशी महत्त्वाची पुस्तके प्रख्यात्री यांची. त्यानंतर विष्णू सखाराम खांडेकर काय कादंबरी आणि लघुकथा यांचा समावेश, जीवनवादी शैली. प्रसिद्ध कृती काय यांच्या, ययाती, हृदयाची हाक, उल्का, अमृतवेल, कांचनमृग हे काय विष्णू सखाराम खांडेकर यांचे लिखाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कोणत्या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो? जगामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हाचा प्रश्न तुम्हाला आहे. IMP प्रश्न आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेचा विचार करून आपण जी प्रश्नपत्रिका काढलेली आहे, 16 सप्टेंबर, 5 जून, 7 एप्रिल, 2 मार्च, काय उत्तर येईल? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा, पर्याय नंबर 1 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तर हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन जगभरामध्ये मनवला जातो. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या स्मरणार्थ ओझोन थराच्या संरक्षणासाठी साजरा केला जातो. बाकीचे पर्याय बघा, 5 जून काय आहे तर जागतिक पर्यावरण दिन आहे, म्हणजेच पर्यावरण संरक्षण आणि जागरूकतेसाठी आपण काय संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस घोषित केलेला आहे. त्यानंतर जो 7 एप्रिल आहे तर हा काय आहे जागतिक आरोग्य दिन आहे, म्हणजे 1948मध्ये WHO स्थापना झाली आणि त्या स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ आरोग्य जागृतीसाठी 7 एप्रिल हा दिवस काय साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? 4, 5, 6, 7 किती प्रशासकीय विभाग आहेत? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर किती? 6 प्रशासकीय विभाग आहेत. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. मग ते 6 कोणकोणते आहे आणि त्याच्यामध्ये किती किती जिल्हे येतात एका एका प्रशासकीय विभागामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, पहिला आहे कोकण विभाग, त्यानंतर आहे पुणे विभाग, त्यानंतर आहे नाशिक विभाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यानंतर अमरावती आणि नागपूर असे किती आहे? 6 विभाग आहे. आता 6 विभागामध्ये कोकण विभागाला किती आहे? 7 जिल्हे येते. पुणे विभागात किती जिल्हे येतात? 6 जिल्हे येतात. नाशिक विभागामध्ये किती जिल्हे येतात? तर 5 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती जिल्हे आहे? तर 8 आहे. आणि अमरावती विभागामध्ये 5 आहे. नागपूर विभागामध्ये किती येतात? 6 जिल्हे येतात. आता हे बघा, प्रत्येक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेले आहे. तुम्ही नोट डाऊन करीत चला, कारण ही महत्त्वाची माहिती आहे. बघा, कोकण विभागात कोणकोणते जिल्हे? तर मुंबई शहर आहे, त्यानंतर मुंबई उपनगर आहे, त्यानंतर ठाणे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे किती? 7 जिल्हे येतात. त्यानंतर जो पुणे विभाग आहे याच्यामध्ये कोणकोणते येतात बघा, पुणे, अहमदनगर म्हणजे त्याला आपण अहिल्यानगर म्हणतो, त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे 6 जिल्हे काय पुणे विभागामध्ये आहेत. नाशिक विभागामध्ये पहा कोणकोणते जिल्हे येतात? तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर हे 5 जिल्हे काय हे नाशिक विभागामध्ये येतात. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पहा, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, परभणी आहे, हिंगोली आहे आणि नांदेड आहे असे 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येतात. त्यानंतर अमरावती आणि नागपूरचे विभाग आपण बघूया. अमरावती विभागामध्ये येतात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ हे 5 जिल्हे अमरावती विभागामध्ये. नागपूर विभागामध्ये पहा, नागपूर आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे आणि गडचिरोली असे 6 जिल्हे नागपूर विभागामध्ये येतात. IMP हे नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न आपण बघूया.
महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते? महाराष्ट्राचा नकाशाच पाहायला पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला पूर्वेकडे पश्चिमेकडे सर्व जिल्हे पाहायला भेटतील. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते? बघा, गडचिरोली भंडारा, भंडारा चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली गोंदिया. काय उत्तर येईल या प्रश्नाचं? या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर 4, गडचिरोली आणि गोंदिया. हे काय आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.